ओके यस सर. ओके ओके. मग सगळ्यांना स्क्रीन दिसते. तर माझा क्वेश्चन आहे, आपला हा लेसन चालू होता यस. कार्य आणि ऊर्जा. ठीक आहे. आणि आपण टॉपिकला स्टार्ट केली होती, थोडंसं इंट्रोडक्शन झालं होतं आणि कार्य म्हणजे काय याच्याबद्दल आपण शिकलो होतो. तर कार्याची व्याख्या म्हणजे संकल्पना आपण समजून घेतली होती. आणि फिजिक्समध्ये म्हणजे भौतिक शास्त्रामध्ये कार्य म्हणजे कसं शिकवलं जातं आणि कसं ओळखलं जातं त्याची ओळख आपण जाणून घेतली होती. आणि कार्य होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत हे आपण पाहिलं होतं. आणि त्याच्यानंतर कार्याचं सूत्र आपण पाहिलं होतं. तर कोण सांगेल बाबा कार्याचं सूत्र काय आहे, हँड रेस करून. आठवत नाही का? तुम्ही काहीच बोलत नाही. माझा आवाज ऐकू येत नाही का तुम्हाला? सर क्वेश्चन रिपीट करा. कार्याचे सूत्र काय आहे? नाही आठवत? ठीक. कार्याचं सूत्र आहे डब्ल्यू. डब्ल्यू बरोबर फोर्स म्हणजे बल गुणिले विस्थापन. आणि कार्याच्या सूत्रामध्ये आपण बल आणि विस्थापन यांची ओळख जाणून घेतली होती. तर इथे तुमच्या समोर स्लाइड मध्ये काही पिक्चर्स आहेत. ठीक आहे. त्या पिक्चर्स वरनं जो आपण टॉपिक जो शिकलोय लास्ट लेक्चर मध्ये ते थोडंसं पटकन क्विकली उजळणी करून लेसनला स्टार्ट करूया. ठीक आहे. या चित्रांमध्ये काय दिसतंय तुम्हाला? वेगवेगळी चित्र आणि त्यांना बल लावलेले. बरं ठीक आहे. बघा, पहिल्या चित्रामध्ये एक व्यक्ती एक पोतं उचललंय आणि चाललेलं आहे. दुसऱ्या चित्रामध्ये एक मुलगी ती काय करते, पुस्तक डोळ्यासमोर आहे आणि ती तिचे नोट्स बसून बनवते जागेवरनं. आणि एक मुलगी टीव्ही पाहते. बरोबर. तर वरील चित्रामध्ये कोणकोणत्या घटनांमध्ये कार्य झाले आहे असं तुम्हाला वाटतं? पटकन सांगा. सोपा तर प्रश्न एकदम. पुस्तकात नका उघडत बसू, समोर स्क्रीनवर तुमच्या उत्तरच आहे. तुम्हाला कोणत्या चित्रामध्ये कार्य झालंय असं वाटतंय? तो माणूसने पोतं उचलला आहे तो. ओके. पोतं उचलले आहे तो आणि बाकीच्या दोघी जणी एका जागेवर बसलेल्या आहेत म्हणून कार्य नाहीये. बरोबर. ठीक आहे. मग सामान्यतः कोणत्याही शारीरिक किंवा बौद्धिक कृतीला आपण कार्य म्हणतो. पण भौतिक शास्त्रात म्हणजे फिजिक्समध्ये, विज्ञानामध्ये तसे असते का? म्हणजे शारीरिक क्रिया केली किंवा बौद्धिक क्रिया केली तर आपण बोलतो की मी कार्य केलं, अरे हे काम मी केलं. म्हणजे एखादं गणित ना आपण जागेवर बसून डोक्याचा म्हणजे बुद्धीचा वापर करून ते गणित सोडवलं, त्याला आपण काय बोलतो, अरे ही 10 गणितं ना मी सोडवतोय, हे माझं उजव्या हाताचं काम आहे, डाव्या हाताचं काम आहे, कार्य बोलतो आपण त्याला. पण फिजिक्समध्ये ते कार्य असतं का त्याच्याबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं. मग ह्याच्या पाठीमागचा वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे शास्त्रीय दृष्टिकोन याच्यातून विचार आपण जर कार्याबद्दल केला तर कार्य झाले की नाही हे आपण कधी म्हणतो ते पाहूया. ठीक आहे. तर कार्य घडण्यासाठी सुरुवातीला लक्षात ठेवा, कार्य जेव्हा घडतं तेव्हा एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त करणं महत्वाचं आहे. आणि त्या प्रयुक्त केलेल्या बलामुळे त्या वस्तूचं विस्थापन होणं गरजेचं आहे. विस्थापन हे एस अक्षराने दाखवतात. म्हणजे समजा मी एखाद्या कपाटावर बल प्रयुक्त केल्यानंतर ते कपाट एका जागेवरून दुसऱ्या जागेवर विस्थापित झालं, बल लावल्यामुळे ते विस्थापित झालं, तर त्याला म्हणता आपण कार्य झालं. कार्य म्हणजे काय तर त्याची व्याख्या आहे, एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त केले असता त्या वस्तूचे विस्थापन झाल्यास शास्त्रीय दृष्ट्या कार्य घडून आले असे म्हणतात. समजलंय का? म्हणजे म्हणजे मागच्या चित्रामध्ये 2 व्यक्ती ज्या आहेत त्या बसलेल्या आहेत आणि पहिला व्यक्ती तो पोतं उचलून कुठेतरी घेऊन चाललाय. म्हणजे त्यांनी पोतं उचललं, म्हणजे खालून डोक्यावर उचललं, मग बल लावल्यामुळे ते पोतं उचललं गेलंय ना, खांद्यावर आलंय. बरोबर. म्हणजे विस्थापन झालं त्या पोत्याचं.
बल म्हणजे ताकद लावली, फोर्स लावल्यामुळे त्याच्या खांद्यावर आलं, म्हणजे ही वस्तूची जागा बदलली. म्हणून पहिल्या क्रियेमध्ये म्हणजे 3 चित्रांमध्ये पहिल्या स्थितीमध्ये कार्य झालेलं दिसतंय, पण इतर 2 स्थितीमध्ये कार्य झालेलं दिसत नाही. का नाही दिसत? कारण की एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त केले असता त्या वस्तूचं विस्थापन होणं गरजेचं आहे. बल आणि विस्थापन दोन्ही बल प्रयुक्त केल्यामुळे विस्थापन होत असेल तरच त्याला बोलतो आपण कार्य घडून आले, अदरवाईज ते कार्य नसतं. आपण सामान्य भाषेत जे कार्य बोलतो ना, मी खूप गणितं सोडवली, खूप काम केलं, मग त्याला आपण सायन्समध्ये काम नाही बोलत. सायन्समध्ये कार्य म्हणजे काय, की तुम्ही एखाद्या ऑब्जेक्टवर म्हणजे वस्तूवर बल लावल्यामुळे ती वस्तू हलली पाहिजेत. म्हणजे काय, तुम्ही पाण्याची बादली भरून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी गेला पाहिजेत, विस्थापन झालं पाहिजे. बल कशावर लावलंय, तुम्ही पाण्याने भरलेल्या बादलीवर लावलेलं आहे. बलामुळे ती बादली उचलली गेली, उचलल्यानंतर तुम्ही तिला दुसरीकडे घेऊन गेला पाहिजे. नाहीतर ती बादली फक्त तुमच्या हातातच राहील खूप वेळ आणि तुम्ही एका जागेवरच आहात, तर कार्य होणार नाही, कारण की तुमचं विस्थापनच झालेलं नाही. म्हणून कार्य घडण्यासाठी 2 गोष्टींची आवश्यकता असते. पहिली म्हणजे वस्तूवर बल प्रयुक्त करणे आवश्यक आहे, आणि दुसरं बलाच्या परिणामामुळे म्हणजे बल लावल्यामुळे त्या वस्तूचं विस्थापन होणं आवश्यक आहे. त्याला आपण म्हणतो कार्य. आणि सोप्या भाषेमध्ये जर आपल्याला हे उत्तर विचारलं प्रश्नामध्ये, म्हणजे परीक्षेत प्रश्न विचारला कार्य म्हणजे काय किंवा कार्य म्हणजे काय याची व्याख्या लिहा, तर उत्तर लिहिता आलं पाहिजे. एखाद्या वस्तूवर बल लावले असता त्या वस्तूचे विस्थापन होत असेल, बल लावलेल्या दिशेने त्या वस्तूचे विस्थापन होत असेल, तर त्या घटनेला कार्य असे म्हणतात. ठीक आहे, समजलंय का आता की नाही? समजलं येस असेल तर सर. थम्सअप करा. येस सर. ओके, ठीक आहे, पुढे जाऊया आपण. नेक्स्ट, मग कार्याचे सूत्र काय आहे? तर कार्याचे सूत्र असं आहे की एखाद्या पदार्थावर प्रयुक्त केलेल्या बलाने केलेले कार्य, म्हणजे एखाद्या पदार्थावर प्रयुक्त केलेल्या बलाने केलेले कार्य हे बल आणि विस्थापन यांच्या गुणाकारा एवढे होत असते. म्हणजे कार्य कोणत्या शब्दाने दाखवतात म्हणजे सूत्रामध्ये, तर डब्ल्यू या अक्षराने दाखवतात. बल कोणत्या अक्षराने दाखवतात, एफ अक्षराने. आणि विस्थापन जे आहे ते छोटा एस, Yes. स्मॉल एस या अक्षराने, एस या अक्षराने दाखवतात. मग आता तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाईल कार्याचे सूत्र काय आहे, तर फोर्स म्हणजे बल गुणिले विस्थापन. विस्थापन आपण एस अक्षराने दाखवतो. मग याचं सोपं उदाहरण काय, तर बघा एक चित्र आहे तुमच्या समोर. मीनाक्षी नावाची एक मुलगी आहे. ठीक आहे, मीनाक्षीला एक ठोकळा ए ठिकाणावरून बी ठिकाणापर्यंत विस्थापित करायचा आहे. एक ठोकळा किंवा एखादं पुस्तक तिच्या हातात जे आहे, हिरव्या रंगाचं ठोकळा आहे, तो तिला ए ठिकाणावरून बी ठिकाणी विस्थापित करायचा आहे, म्हणजे ढकलायचा आहे, डिस्प्लेसमेंट करायचं आहे. तर तिने काय केलं, एफ बल म्हणजे बल एफ एवढे बल लावले असता त्या ठोकळ्याचे विस्थापन बी दिशेने झाले. पण ते ठोकळ्याचे विस्थापन कोणत्या अक्षराने दाखवले आपण, छोटा एस. म्हणजे एफ एवढे बल लावले असता त्या ठोकळ्याचे एस एवढे विस्थापन झाले, तर त्या झालेल्या कार्याला आपण डब्ल्यू असे म्हणतो, किंवा ते झालेले कार्य आपण डब्ल्यू मध्ये मोजतो. समजलंय का? येस सर. पण Yes, हे जे कार्य झालं ते सपाट पृष्ठभागावर झालं. पण काही ठिकाणी आपण रश्शीने ओढून पण, रश्शी माहितीये ना, दोरीने ओढून पण काही वस्तू खेचतो. मग प्रत्येक वेळेस दोरी आपण सरळ रेषेतच ओढतो का? नाही, वेगवेगळ्या कोणामध्ये पण ओढतो, तिरकी ओढतो, थोडी क्रॉस करून ओढतो. मग तेव्हा पण कार्य होतं. मग त्या कार्याबद्दल आपण शिकूया. पुढचं आहे दुसरं कार्य. बघा, जे एका कोणामध्ये होतं, बल आणि विस्थापन जेव्हा होतं तेव्हाच नेहमी कार्य होतं. नेहमी बल आणि विस्थापन प्रत्येक वेळेस एकाच दिशेत होतं का, तर बाबा ते होत नाही. कधी कधी आपण जो बल लावतो एखाद्या वस्तूवर, पुढे बल लावल्यानंतर जसं आपण ड्रॉवर किंवा एखादा स्पंज दाबला की एखादा ड्रॉवर बाहेर येतो. म्हणजे आपण बल लावलं या साईडला तर ड्रॉवर आला आपल्या साईडला.
विरुद्ध दिशेने, बरोबर. पण नेहमी बल आणि विस्थापन हे नेहमीच एकाच दिशेने होतं का, तर असं नसतं. मग ह्याचं एखादं एक्झाम्पल पाहू की अशा वेळी कार्याचे जे सूत्र असतं ते आपण W बरोबर F गुणिले S गुणिले कॉस थिटा. आता कोण मोजण्याचं एक सूत्र आहे, ते कॉस म्हणून एक राशी आहे. कोण मोजताना त्रिकोणमिती सॉरी जस्ट मिनिट. त्रिकोणमिती म्हणून हा भूमितीमध्ये एक नवीन पाठ आहे, तुम्हाला इयत्ता 9वी मध्ये आहे, पण शेवटच्या भागामध्ये आहे, म्हणजे पुस्तकाच्या एंडिंगला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा. आता थिटा म्हणजे काय, तर हे एक इथे बघा एक चिन्ह आहे थिटा, मी दाखवतोय तुम्हाला. बघा ह्या येल्लो कलरचा हा सिम्बॉल, याला बोललं जातं थिटा. ठीक आहे. तर कॉस थिटा म्हणून हा जो पार्ट आहे ना इथे, तो आपल्याला 9वी मध्ये गणितामध्ये सायन्स सॉरी मॅथ्सचा दुसरा भाग भूमिती त्याच्यामध्ये आपल्याला शिकायचा. मग येथे थिटा हा बल आणि विस्थापन यामधील कोन आहे. मग F1 हा बलाचा आणि विस्थापनाच्या दिशेतील एक घटक आहे. F1 म्हणजे काय, बल आणि विस्थापन याच्यामध्ये जे काय अंतर दाखवलं जातं ते थिटाने दाखवलं जातं. म्हणजे F1 हा बल आणि विस्थापन S याच्यातील एक घटक आहे. एक बघा लहान मुलगा आहे, लहान मूल गाडी ओढताना बल दोरीच्या दिशेने लावते. म्हणजे बल कुठे लावलं जातं, दोरीच्या दिशेने लावलं जातं. पण गाडी क्षितिज समांतर म्हणजे आडव्या रेषेत पुढे जाते. अशा वेळी बल आणि विस्थापन यांची दिशा वेगळी असते आणि त्यांच्यामध्ये जो कोन तयार होतो ना, त्या कोनाचं नाव असतं थिटा. म्हणजे आपल्याला हे पण माहिती पाहिजे की बल नेहमी सरळ रेषेतच लागत नाही, तर ते कोनामध्ये पण लागतं. मग अशा वेळेस कार्याचं सूत्र बदलतं. मग कार्याचं सूत्र काय येणार, W बरोबर बल गुणिले विस्थापन गुणिले कॉस थिटा, हे सूत्र येणार. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. जेव्हा बल आणि विस्थापन एका सरळ रेषेत नसतात तेव्हा हे सूत्र वापरलं जातं. समजलंय सर्वांना, पुढे जायचं. यस सर. ठीक आहे. मग आतापर्यंत आपण काय शिकलो, म्हणजे मागच्या पाठात पण शिकलेलो होतो आपण. तर आतापर्यंत काय शिकलो की शास्त्रीय दृष्ट्या कार्य घडण्यासाठी, म्हणजे वैज्ञानिक दृष्ट्या कार्य घडण्यासाठी फोर्स म्हणजे बल आणि विस्थापन या दोन्ही गोष्टी असणं आवश्यक आहे. बल पण महत्वाचं आहे आणि विस्थापन होणं पण महत्वाचं आहे. म्हणजे आतापर्यंत आपण काय शिकलो त्याचा पहिला टप्पा हे की जर कोणताही व्यक्ती बोलत असेल की बाबा मी काम केलं म्हणजे कार्य केलं, तर वैज्ञानिक दृष्ट्या त्याची जर आपल्याला व्याख्या करायची असेल तर त्या व्यक्तीने बल लावलं पाहिजे एखाद्या वस्तूवर, आणि ज्या वस्तूवर त्यांनी बल लावलेलं आहे ती वस्तू एका जागेवरून दुसऱ्या जागेमध्ये विस्थापित झाली पाहिजे. ही जर घटना घडली असेल तरच आपण सांगू शकू की त्या व्यक्तीने काय केलेलं आहे, कार्य केलेलं आहे. मग कार्याचं मूळ सूत्र कोणतं होतं, तर बाबा कार्याचं मूळ सूत्र होतं वर्क बरोबर फोर्स गुणिले विस्थापन. मग तिसरा पॉइंट असा होता की प्रत्येक वेळेस जे आपण बल लावतो ते एका रेषेमध्ये लावतो का, नाही. काही ठिकाणी आपण रश्शी जर एखाद्या वस्तूला लावली, सरळ रेषेत ओढतो, कधी तिरपी ओढतो, तरी सुद्धा ती वस्तू आपल्याकडे येते, विस्थापित होते. मग अशा वेळेस जर बल आणि विस्थापनाची दिशा वेगळी असेल आणि त्यांच्यामध्ये थिटा हा कोन तयार होत असेल, तर कार्य करण्यासाठी म्हणजे कार्य शोधण्यासाठी आपल्याला बलाच्या आणि विस्थापनाच्या दिशेतील घटक म्हणजे F1 म्हणजे थिटा हा विचारात घ्यावा लागतो. आणि जे बल आपण कोनामधून लावतो, म्हणजे एका कोनामधून लावत असेल तेव्हा सूत्र तयार होतं W बरोबर बल गुणिले विस्थापन गुणिले कॉस थिटा. इथे बल F अक्षराने दाखवलंय, विस्थापन S अक्षराने दाखवलंय आणि कोन
कॉस थिटाने दाखवलेला आहे. आणि शेवटचा टप्पा, जर प्रयुक्त केलेले बल खर्च होत असेल, म्हणजे खर्च होत असेल, जे तुम्ही बल लावताय त्याचा कुठेतरी वापर होत असेल, तर ते केवळ विस्थापनासाठीच नाही तर घर्षण बलावरही मात करण्यासाठी वापरले जातात. मग घर्षण बल म्हणजे काय? जर एखादी वस्तू जमीन जर ओबडधोबड असेल, बरोबर, मग त्याच्यावर जास्त बल प्रयुक्त करून ते वस्तू सरकवण्यासाठी आपण जास्त बल प्रयुक्त करतो. का? तर ती वस्तू पुढे सरकत नाही. पुढे सरकत नाही का? तर जमीन ओबडधोबड होती. मग जास्त लोकांनी त्याच्यावर ताकद लावली, म्हणजे बल लावलं, तर ती वस्तू ओबडधोबड रस्ता सपाट करून कुठे जाते? पुढे जाते. म्हणजे घर्षण बलावर मात करण्यासाठी सुद्धा आपण बलाचा वापर करतो. आणि त्या बलाचं रूपांतरण कशामध्ये होतं? कार्यामध्ये होतं. हे आपण आतापर्यंत शिकलो. समजलंय का सर्वांना? यस सर. यस सर. ठीक आहे. मग आता पुढे हा बेटा, हा आदम. कॉस थिटा म्हणजे काय? कॉस थिटा एक राशी आहे. जसं की 9वी मध्ये तुम्हाला आता एक गणितामधला भाग आहे, साइन कॉस टॅन आणि हे माप आहे. कॉस थिटा म्हणजे अशी राशी, त्याच्यामध्ये जेव्हा आपण बल लावतो, म्हणजे कोणालगतची बाजू छेद करणं. काटकोन त्रिकोण माहितीये का? काटकोन त्रिकोणासाठी एक एकक मानलं जातं, म्हणजे एक कोणाचा गुणोत्तर शोधलं जातं. आतापर्यंत आपण कोण 90 अंशाचा मोजलेला आहे ना, मग तसं त्रिकोणमितीयमध्ये गुणोत्तर असतं. ते गुणोत्तर आपण कॉस थिटा, टॅन थिटा आणि साइन थिटाने दाखवतो. तर त्याच्यातला एका कोणाचं नाव आहे कॉस, एका गुणोत्तराचं नाव आहे कॉस. तर तो कॉसचा अर्थ असा होतो की जेव्हा तुम्ही वस्तूवर बल लावता, म्हणजे फोर्स लावता, फोर्स लावलेला आहे या टोकातून, तर ती वस्तू फक्त या रेषेतच पुढे जाते, सरळ रेषेतच पुढे जाते. तुम्ही फोर्स लावला कुठे? वरच्या दिशेने, आणि ती वस्तू कुठे चालली आहे? जमिनीला समांतर असलेल्या दिशेने. तर त्याला बोलतो आपण कॉस थिटा. आणि कॉस थिटाचं गुणोत्तर असं असतं, कॉस थिटा बरोबर, हे गणितामधला भाग आहे, तो आपण सायन्स मध्ये वापरलेला आहे. कॉस थिटाचं गुणोत्तर आहे कोणालगतची बाजू, कोणालगतची बाजू. आता इथं कोण कुठे झालेला आहे? तर थिटा कोण इथे झालेला आहे. मग कोणाच्या जवळची बाजू कोणती आहे? जो खालचा पार्ट दाखवलाय ना, जिथं मी बाण दाखवला, ही कोणालगतची बाजू आहे. आणि हा जो वरचा कोण आहे, जिथे तुम्ही कर्ण बोलता त्याला, हायपोटेनियस, हा जर काटकोन त्रिकोण असेल, तर जो कर्ण असतो तो काटकोनाच्या समोरची बाजू असते. तुम्ही बल लावलं वरच्या दिशेने, या दिशेने बल लावलं, आणि वस्तू जमिनीला समांतर असलेल्या दिशेने चालते, त्याला बोलतो कोणासमोरील बाजू, कोणालगतची बाजू छेद कर्ण. म्हणजे कर्ण या ठिकाणी आपण बल लावतो आणि वस्तू सरळ रेषेमध्ये पुढे जाते. म्हणजे जो कोण मोजला जातो त्या कोणाला बोललं जातं कॉस थिटा. पुढे जेव्हा आपण त्रिकोणमिती हा टॉपिक शिकू, त्यावेळेस तुम्हाला कॉस थिटा म्हणजे काय, साइन थिटा म्हणजे काय ते कळेल. कोणातलं जे गुणोत्तर शोधलं जातं ना, ते कॉस थिटाने दाखवलं जातं. समजतंय का? यस यस सर. यस सर. बरं, ठीक आहे. एक मिनिट, पुढे जाऊया. मग आता मला, ज्याला कोणाला या प्रश्नाचं उत्तर माहिती आहे, सगळी 5 प्रश्नांची उत्तरे आहेत, प्रश्न पण आहेत आणि उत्तरे तुम्हाला शोधायचे आहेत, बहुपर्यायी प्रश्न. पहिल्या प्रश्नाचं उत्तर कोण देईल? ज्याला उत्तर द्यायचं तो हँड रेज करेल. भौतिकशास्त्रात कार्य घडण्यासाठी कोणत्या 2 गोष्टींची आवश्यकता असते? उत्तर पर्याय आहे फक्त बल, दुसरा पर्याय आहे फक्त विस्थापन, तिसरा पर्याय आहे बल आणि विस्थापन, चौथा पर्याय आहे ऊर्जा आणि वेग. यस श्रेया, तुझं उत्तर काय आहे? बल आणि विस्थापन. बरोबर. तू कसं ओळखलं श्रेया? का ग, कसं समजलं तुला हे उत्तर? बरोबर आहे तुझं उत्तर. भौतिकशास्त्रात बल लावल्याशिवाय एखादी वस्तू
दुसरीकडे जाऊ शकत नाही, त्याचं विस्थापन होऊ शकत नाही. नाही, आपण अशी व्याख्या शिकलो होतो की 2 प्रकारे. आता तुम्ही पण काम करताय, म्हणजे तुम्ही एका जागेवर बसून अभ्यास केला. आज मला लय काम आहे, म्हणजे अभ्यासाचं म्हणजे गृहपाठ आहे, म्हणजे बसून खूप अभ्यास केला तर तुम्ही काय सांगता, आज मला लय अभ्यास, मी लय काम केले, लय गणित सोडवलेत. बरोबर, ह्याला तुम्ही कामामध्ये मोजता. पण तुम्ही त्यासाठी एक जागा सोडून दुसरीकडे जात नाही. बरोबर. पण सायन्समध्ये, विज्ञानामध्ये कार्य कसं घडतं, तर ते एखाद्या वस्तूवर बल लावलं आणि त्या लावलेल्या बलामुळे त्या वस्तूचं विस्थापन झालं. विस्थापन म्हणजे काय, त्याची जागा बदलली गेली, तरच सायन्समध्ये त्याला बोललं जातं की कार्य घडलं. अदरवाईज तुम्ही फक्त वस्तूवर बल लावलं, ती वस्तू हल्लीच नाही. बरोबर. भिंत आहे, भिंतीला मी भरपूर ताकद लावली, खूप जोरात ताकद लावली, भिंत हलणार आहे का? नाही हलणार. मग मी फोर्स लावला पण वस्तू किंवा भिंत हल्लीच नाही, तर मग अशा घटनेला काय बोलणार आपण, शून्य कार्य झालं, म्हणजे इथे कार्य घडलंच नाही. बल लावल्यानंतर ती वस्तूचं विस्थापन होत असेल तरच कार्य झालं, म्हणून इथं पर्याय आपला सी आहे. आता हँड्स डाऊन केला तर चालेल. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर कोण देणार आहे मला? मी. सगळ्यांनी हँड्स डाऊन करा, सगळ्यांनी. ठीक आहे. आणि मग आत्ता करा, ज्याला दुसऱ्या प्रश्नाचा उत्तर द्यायचं त्यांनी आता हा हँड्सअप केला तरी चालेल. ठीक आहे हर्षदा, सांग. सी. प्रश्न वाचायचा आणि मग उत्तर सांगायचं. फक्त मला असं ए बी सी असं उत्तर नको. काय प्रश्न? कार्याचे मूलभूत सूत्र खालीलपैकी कोणते आहे? मग कोणतं आहे? डब्ल्यू बरोबर गुणिले एस. डब्ल्यू बरोबर गुणिले एस? नाही, डब्ल्यू बरोबर एफ गुणिले एस. बरोबर, व्हेरी गुड, छान उत्तर दिलं. कसं ओळखलं ग बाई तू उत्तर? उत्तर तर तुझं बरोबर आहे. आता तर सांगितलं ना, जेव्हा कधी कार्य घडतं तेव्हा वस्तूवर काय लावलं जातं, बल, आणि त्या बल लावल्यामुळे त्या वस्तूचं काय होतं, विस्थापन. म्हणून सर बल हे एफ अक्षराने दाखवतात आणि एस हे विस्थापनाने दाखवतात. मग आता जी आपण पाठीमागं सूत्र पाहिलं तिथे आपण लिहिलं होतं ना, डब्ल्यू बरोबर फोर्स गुणिले विस्थापन, म्हणजे बल गुणिले विस्थापन, आणि बल एफ अक्षराने दाखवतात आणि विस्थापन एस अक्षराने दाखवतात. हँड्स डाऊन करा सगळेजण. ठीक आहे. आता ज्याला कोणाला तिसऱ्या क्वेश्चनचा आन्सर द्यायचंय ते हँड्सअप करतील. एक मिनिट. यस नरेंद्र. नरेंद्र पाटील म्हणून कोण आहे, सांगू शकतो आन्सर? तिसरं मला काहीच ऐकू नाही आलं. तिसऱ्या प्रश्नाचं मी उत्तर. हा, सांग बेटा. डब्ल्यू बरोबर एफ सी ओ एस थिटा. प्रश्न वाचायचा असतो, फक्त उत्तर नाही सांगायचं. ठीक. जेव्हा बल आणि विस्थापन काही सेकंदात कोन थिटा असतो तेव्हा कार्यसूत्र काय असते? अर्थ काय कळाला तुला याचा? ठीक आहे. आदम, तू सांगू शकतो? हो. येस सर. प्रश्न, जेव्हा बल आणि विस्थापनामध्ये काही अंशाचा कोन थिटा असतो तेव्हा कार्याचे सूत्र काय असते? काय उत्तर? सर ह्याचं उत्तर सी आहे. सी आहे? नीट बघ पर्याय. सर बी. का बी?
अगोदर तर सी बोलला. येस श्रेया, कोणतं उत्तर आहे? पर्याय क्रमांक सी. पर्याय क्रमांक सी. तुला पण तेच वाटतंय? पर्याय क्रमांक सी. प्रश्न तुम्हाला कळला का? प्रश्नामध्ये सांगितलंय जेव्हा बल बल आपण दाखवतो एफ अक्षराने, विस्थापन दाखवतो एस अक्षरामध्ये. जेव्हा बल आणि विस्थापन यामध्ये काही अंशाचा कोन हा थिटा असतो, काही अंशाचा कोन हा थिटा असतो, तेव्हा कार्याचे सूत्र काय असते? पर्याय बघितले का तुम्ही? काही उत्तर सांगताय मला. पहिला पर्याय आहे डब्ल्यू बरोबर एफ गुणिले एस. बरोबर, हे तर कार्याचं मूलभूत सूत्र आहे. आपल्याला इथं कोन सांगितलंय, मग कोन नाही असल्यावर थिटा आलेला आहे. दुसरा पर्याय बघा, डब्ल्यू बरोबर एफ गुणिले एस गुणिले कॉस थिटा. मग बी पर्यायामध्ये फोर्स पण आलेला आहे, म्हणजे बल आलेला आहे, एस म्हणजे विस्थापन आलेलं आहे, आणि कॉस थिटा पण आलेला आहे. तिसऱ्या पर्यायामध्ये फक्त फोर्स आहे, विस्थापन नाहीये. चौथ्या पर्यायामध्ये विस्थापन आहे पण बल नाहीये. बल आपण एफ अक्षराने दाखवतो. म्हणून ह्याचं करेक्ट उत्तर काय आहे? याचं करेक्ट उत्तर आहे बी. समजलंय का? येस सर. पहिल्या प्रश्नाचं उत्तर होतं बल आणि विस्थापन. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर होतं सी. तुम्हाला वाटलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर पण सी आहे, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पण सी आहे, मग सगळ्याच प्रश्नांचं उत्तर सी आहे असं नाहीये. प्रश्न नीट समजून घ्या. चौथ्या प्रश्नाचं उत्तर, पहिले हँड्स डाऊन करा सगळ्यांनी. ठीक आहे, आणि मला चौथ्या प्रश्नाचं उत्तर हर्षदा देणार आहे. ओके सर. प्रश्न वाचायचा, तुम्हाला काय समजले ते बोला, मग मी तो एक्सप्लेन करतो. उत्तर चुकलं तर मी कुणाला ओरडत नाहीये. का? कारण की मी जर ओरडलो तर तुम्ही उत्तर पण सांगणार नाही. येस हर्षदा, सांगू शकते तू उत्तर. लहान मूल खेळण्यातील गाडी दोरीने ओढते तेव्हा बल प्रामुख्याने कोणत्या दिशेने लावले जाते? दोरीच्या दिशेने. बरोबर. कसं कळलं तुला? कारण जेव्हा लहान मुलगा खेळण्याच्या गाडीने दोरी ओढतो तेव्हा ती दोरी ओढते तेव्हा दोरीच्या दिशेने ओढले जाते. बरोबर. आता दोरीला आपण खेचतोय ना, म्हणजे बल कशावर लागणार आहे? दोरीचं दुसरं टोक गाडीला बांधलंय, एक टोक त्या लहान मुलाच्या हातात आहे. मग दोरी ओढली म्हणजे आपलं पहिली ताकद कशावर लागली? पहिलं बल कशावर लागलं? दोरीवर. दोरीचं दुसरं टोक कुठं बांधलं होतं? गाडीवर. मग पहिलं दोरीवर बल लावल्यामुळे मग ती गाडी हळूहळू पुढे सरकते. म्हणून या ठिकाणी गाडीच्या विरुद्ध दिशेने पर्याय चुकीचा आहे. जमिनीच्या खाली हा पर्याय पण चुकीचा आहे. डी यापैकी नाही हा पर्याय पण चुकीचा आहे. फक्त योग्य पर्याय आहे दोरीच्या दिशेने. व्हेरी गुड बेटा. पाचव्या प्रश्नाचं उत्तर कोण सांगेल मला? अवघडे वाटतं मला वाटतं पाचवा प्रश्न. सर मी सांगू? सर मी सांगू? एक मिनिट. याचं उत्तर ना मला कावेरी कोळी म्हणून सांगेल. कोण आहे कावेरी कोळी? ती सांगेल. आवाज येतोय? हो सांग. ओ डब्ल्यू बरोबर एफ गुणिले या एस. या सूत्रात एस हे अक्षर काय दर्शवते? विस्थापन. विस्थापन. व्हेरी गुड. कसं कळलं बेटा तुला? उत्तर तर बरोबर आहे तुझं. छान उत्तर देतात सगळेजण बोलतात तुमच्यातले. व्हेरी गुड. कसं ओळखलं तू? येस श्रेया, तू सांगू शकते? येस सर. डब्ल्यू सांग ना मग. म्हणजे कार्य घडून येते, एफ म्हणजे फोर्स म्हणजे बल, आणि एस म्हणजे विस्थापन. ओके, म्हणजे एस हे विस्थापन दाखव. कारण की आपल्याला सूत्र आता व्याख्या आपण ही शिकलो होतो ना, कार्य कधी घडते? जेव्हा बल प्रयुक्त करतो, आणि बल प्रयुक्त केल्यानंतर ती वस्तूचं काय होतं? विस्थापन. सर मग इथे बल साठी एफ अक्षर वापरतात, मग उरलं काय? विस्थापन होतं म्हणजे एस.
आणि कार्य हे आपण डब्ल्यू च्या आणि सांगतो. तर सगळेजण हुशार आहे तुम्ही, खूप छान उत्तर द्यायला लागल्या. पुढे जाऊया आपण. मग सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपली बरोबर आहेत का ते बघूया. बघा, पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय होतं? सी. बरोबर ना? पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय होतं? सी. दुसऱ्या प्रश्नाचं पण उत्तर काय? मग तुम्ही सोडवलेली उत्तरं बरोबर आहेत का ते पाहूया. ठीक आहे, मग ती उत्तरं मी तुम्हाला पुढच्या स्क्रीनवर दाखवतो. सर्व एमसीक्यू ची उत्तरे व स्पष्टीकरण. बल आणि विस्थापन, पहिल्या प्रश्नाचं उत्तर होतं दोन्ही गोष्टी अनिवार्य आहेत तेव्हाच कार्य होतं. दुसरा प्रश्न होता कार्याचे मूलभूत सूत्र कोणते आहे? तर कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन एफ गुणिले एस, त्याचा पर्याय पण सी होता. तिसरा प्रश्न होता की जेव्हा बल आणि विस्थापनामध्ये काही अंशाचा कोन असतो तेव्हा कार्याचे सूत्र काय असते? तर कार्याचे सूत्र असते डब्ल्यू बरोबर एफ गुणिले एस गुणिले कॉस थिटा. कोनातून बल लावल्यानंतर हाच घटक वापरतो आपण. चौथा प्रश्न होता की जर खेळणी उडताना त्या खेळणीला दोरी बांधलेली असेल लहान मुलांनी, तर तो बल कोणत्या दिशेने लावतो प्रत्यक्ष? तर दोरीच्या दिशेने. आणि पाचवा प्रश्न होता डब्ल्यू बरोबर एफ गुणिले एस असेल तर एस या अक्षर काय दर्शवतं? तर एस अक्षर हे विस्थापन दर्शवतं. आता एक प्रश्न आहे तुमच्या समोर, ठीक आहे, की पाठ्यपुस्तकातलाच एक प्रश्न आहे की प्रवीणने क्षितिज समांतर दिशेशी म्हणजे जमिनीला समांतर असलेल्या दिशेशी 60 अंश कोनातून लावलेल्या 100 न्यूटन बलामुळे वस्तूचे विस्थापन होत असून 400 जूल जे म्हणजे जूल कार्य होत असल्यास विस्थापन किती असेल? आता हे जी 60 कोन दिलेला आहे ना, हे आपल्याला त्रिकोणमिती चॅप्टर जेव्हा आपण शिकू त्यावेळेस आपल्याला कळेल. कॉस 60 ची किंमत 1/2 काय आहे ते तुम्हाला मॅथ्सचे सर शिकवतील. सध्या आपण त्याची किंमत आपल्याला दिलेली आहे. कॉस 60 ची किंमत किती दिलेली आहे? 1/2. मग आपल्याला काय सांगितलंय? प्रवीण नावाचा एक व्यक्ती आहे, त्याने क्षितिज समांतर जमिनीला समांतर असलेल्या दिशेमध्ये 60 अंशाचा कोन, म्हणजे हा जर माझ्या हातात मोबाईल आहे, हा जमिनीला समांतर झाला, बरोबर. मग हा जर फोन मी असा वरती उचलला तर हा, एक मिनिट, ठीक आहे, हा जो माझ्याकडे कंगवा आहे तो जमीन आहे असं समजू, आणि हा जो मोबाईल आहे तो जमिनीवर ठेवलेला आहे, ठीक आहे. आणि याच्यातून मी असा या कोणामध्ये, जमीन म्हणजे कंगवा, मोबाईल म्हणजे त्या दिशेत लावलेला बल, बरोबर. या दिशेमध्ये एक बल लावल्यामुळे एक कोन तयार होतो. किती अंशाचा? कंगव्यामध्ये आणि फोनमध्ये. मगरचं तोंड कसं उघडतं? 60 अंशाचा कोन तयार होत असेल आणि मोबाईलच्या दिशेत बल लावलंय. किती लावलेलं आहे? मोबाईल असा वरती वरती ओढत गेलो वर्षा दिशेने, मोबाईल असा वर्षा दिशेने ओढत गेल्यानंतर किती अंशाचा बल लावलंय, किती न्यूटन बल लावलंय? 100 न्यूटन बल लावलं. तर वस्तूचं विस्थापन म्हणजे जी कोणती वस्तू मागे लावलेली आहे, मोबाईल म्हणजे दोरी आहे माझी समजा, या दिशेने जी काही वस्तू लावलेली आहे ती वस्तूचं विस्थापन 400 जूल कार्य घडून आणतं. किती कार्य घडून आणतं? 400 जूल इतकं कार्य घडून आणत असेल तर त्या वस्तूचं विस्थापन किती झालं, म्हणजे ती वस्तू किती अंतर पुढे गेली, असा आपल्याला प्रश्न आहे. मग थिटा कोणाचं माप किती आहे? 60 अंश. बल किती लावलंय? तर 100 न्यूटन. बल एफ ने दाखवलं जातं आणि त्याचं एकक आहे न्यूटन, म्हणून एन लिहितात. कार्य म्हणजे डब्ल्यू किती झालेलं आहे? 400. मग आपण सूत्र वापरलं, कोणामध्ये बल लावलेलं आहे ना, मग कोणामध्ये बल लावलं असेल तर सूत्र आहे डब्ल्यू बरोबर फोर्स गुणिले विस्थापन गुणिले कॉस थिटा. मग विस्थापन आपल्याला शोधायला सांगितलंय म्हणून एस ला आपण आहे तसंच ठेवलं. तुम्हाला स्क्रीन दिसतेय का माझी? बघा, एस ला आहे तसंच ठेवलं कारण की त्याची किंमत शोधायची आहे. आणि कॉस थिटाची किंमत आपल्याला इथं किती सांगितली घ्यायला? 1/2. ती आपण लिहून घेतली. ह्या सूत्रामध्ये 1/2 किंमत भरली, एस ला आहे तसा ठेवलं. फोर्सची किंमत 100 होती ती लिहिली,
वर्कचं माप किती होतं 400, ते पण आपण लिहून घेतलं. बरोबर. आता 2च्या पाड्याने 100ला भाग लावला. बे एके बे, बे पंचे 10, 5 लिहिले आणि शून्याचा शून्य बाजूला लिहून टाकला. शून्याला 2ने भागलं तर उत्तर किती येतं? 0च येतं ना. म्हणून उत्तर किती आलं खाली? 50. जेव्हा आपण हा भागाकार केला 2ने 100ला भागलं, उत्तर किती आलं? 50. मग 50 गुणिले एस बरोबर किती होतं? 400. मग मी एस ला आहे तिथंच ठेवलं आणि हे 50 400ला जाऊन भागिले झाले. मग 1 0 आणि हा 1 0 कॅन्सल झाला. आता 5च्या पाड्यामध्ये 40 येतात का? तर बाबा हो येतात. 5 एके 5, 5 8 40. म्हणजे ती वस्तू ह्याचा जर आपण भागाकार केला तर किती भागाकार लागला? 8चा भागाकार आला आणि आपलं उत्तर आलं एस बरोबर 8 मीटर, म्हणजे 8 मीटर हे आपलं उत्तर आलंय. समजलंय का सर्वांना? येस सर. Yes, sir. नक्की. अवघड आहे का रे हा टॉपिक खूप? येस श्रेया. No, sir. हा, काय नाही समजलं बेटा? तू हँड रेस केलाय. नाही सर समजलं. ओके. आता याच्या पुढे जाऊ आपण. ठीक आहे. इथपर्यंत माझी एक स्लाइड मी जरा बंद करतोय सध्या. ठीक आहे. आणि पुढचा आपल्याकडे अजून 20 मिनिट आहेत. पुढचा पार्ट बघूया आपण. 1 मिनिट हा, मी पीपीटी शेअर करतोय तुमच्यासोबत. जस्ट 1 मिनिट. एक मिनिट. सगळ्यांना माझी स्क्रीन दिसते? Yes, sir. येस सर. आता आपण जे सूत्र पाहिलं ना त्याचा आता डिटेलमध्ये अभ्यास करायचा. ठीक आहे. एकदम व्यवस्थितपणे. बल आणि विस्थापनातील कोन. बल लावल्यानंतर विस्थापन कसं होतं, कोणत्या कोनातनं होतं? तर बघा, आता बल त्या व्यक्तीने, बघा इथे तुम्हाला एक मुलगा दिसतोय, तो गाडी खेचतोय. बरोबर. तो बल लावतोय वरच्या दिशेने, पण गाडी जमिनीला लगत विस्थापित होते ना. जमिनीवरनच चाललीये, हवेत चाललीये का ती? नाही. त्यांनी बल लावलंय नाही. वरच्या दिशेने, पण गाडी जमिनीला समांतर म्हणजे क्षितिज समांतर दिशेने पुढे चाललेली आहे. मग ह्याच्यातला जो कोन आहे ना तो कॉस थिटा आहे, जो थिटा म्हणून लिहिलेला आहे. पण ते जे गुणोत्तर वापरतो आपण, या ठिकाणी जो थिटा दिसतोय, जे आपण गुणोत्तर वापरतो त्या गुणोत्तराला कॉस गुणोत्तर म्हटलं जातं, जे आपण मॅथ्स मध्ये पुढे जाऊन शिकणार आहोत. आता सध्या पुरतं एवढं लक्षात ठेवायचं की जर बल आणि विस्थापन याच्यामध्ये जो कोन तयार होतो त्या कोनाचं नाव आहे कॉस थिटा. एवढं लक्षात ठेवा. जेव्हा तुम्हाला गणितामध्ये कॉस थिटा साइन थिटा शिकवतील ना तेव्हा तुम्हाला याचा अर्थ कळेल. ठीक आहे. तर बल आणि विस्थापन याच्यातील कोनाशी निगडीत आपण पार्ट शिकतोय. नेहमीच बल म्हणजे फोर्स, विस्थापन म्हणजे डिस्प्लेसमेंट एकाच दिशेने होत नसतं. लहान मूल गाडी ओढताना बल नेहमी दोरीवर लावतं, दोरीच्या दिशेने लावतं, पण गाडी ना जमिनीला समांतर म्हणजे क्षितिज समांतर दिशेने जमिनीवरूनच पुढे चालते. म्हणजे गाडीचं विस्थापन मात्र जमिनीच्या दिशेने जमिनीवरूनच होतं. ठीक आहे. सरळ रेषेत जमिनीवरूनच होतं. मग अशा वेळी बल आणि विस्थापन यांची दिशा एकच नसते. एकच आहे का? बल वरच्या दिशेने आणि विस्थापन एका सरळ रेषेत, यांच्यामध्ये कोन तयार झालेला आहे आणि ह्या कोनाला आपण काय बोलतो? विस्थापनाच्या दिशेशी काही अंश कोनातून लावलेलं बल असं बोलतो आपण. विस्थापनाच्या दिशेशी
काही अंश कोनातून बल लावलेले असते असं आपण याला बोलतो. ठीक आहे. आणि ह्याच गोष्टीचा पाठ आपण पाहत आहोत. ठीक आहे. मग आता जे सूत्र पाहिलं होतं प्रत्यक्ष दिशेने लावलेले घटक, म्हणजे तुम्हाला कॉस थिटा वगैरे कसं असतं ते शिकायचंय ना, त्याचा महत्वाचा आढावा. मला आदमनी विचारलं होतं की सर कॉस थिटा म्हणजे काय, तर कॉस थिटा म्हणजे काय, तर बघा इथं काटकोन त्रिकोण तयार झालाय आणि काटकोन त्रिकोणामध्ये हा जो असतो तो कर्ण असतो. कर्ण कर्ण म्हणजे काटकोन त्रिकोणाचा जिथं 90 अंशाचा कोन होतो ना त्याच्या समोरची बाजू, त्याला काय बोलतो आपण, कर्ण. आता इथं काटकोन कुठे झालेला आहे, जमिनीवरनं जर एक उभी रेष मारली तर हा काटकोन झालेला दिसतोय का 90 अंशाचा, याच्या समोरच्या बाजूला आपण बोलतो कर्ण. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही बल कर्णाच्या दिशेमध्ये लावता आणि गाडीचं किंवा कोणत्याही वस्तूचं विस्थापन जमिनीच्या दिशेने होतं, त्या कोणाला कॉसने मोजलं जातं. कशाने मोजलं जातं, कॉस अक्षराने मोजलं जातं. त्यामुळे या ठिकाणी आपण जो कोनाचं माप वापरतो ना ते कॉस थिटाने वापरतो. ठीक आहे, कळलंय का? मग आता बलाच्या विस्थापनाच्या दिशेतील घटक. आता पहिलं काय सांगितलंय की एफ म्हणजे काय, प्रत्यक्ष लावलेलं बल. आता ह्यासाठी आपण बघा पाठीमागे एक उत्तर बघितलंय. बल पोराने कुठे लावलेलं आहे, एका विद्यार्थ्याने, छोट्याशा मुलाने रश्शीवर लावलेलं ना, दोरीवर लावलेलं आहे. तीच आकृती इकडे पण आहे, फक्त आपण तिथं कार म्हणजे गाडी आणि मुलगा घेतलेला नाहीये. ठीक आहे, म्हणजे एफ म्हणजे लाल अक्षराने दाखवलेल्याच पॉइंटवर लावलेलं आहे. विस्थापन कुठं झालेलं आहे, F1 मध्ये झालेलं आहे. F1 म्हणजे जमिनीच्या दिशेने. F1 म्हणजे काय, जमिनीच्या दिशेने झालेलं आहे. एक मिनिट, स्लाइड चेंज झाली. F1 कुठं झालेलं आहे, विस्थापन हे जमिनीच्या वर झालेलं आहे. बरोबर, विस्थापनाच्या दिशेतील बदल F1 ने दाखवलेला आहे आणि गाडीचं विस्थापन S अक्षराने दाखवलेलं आहे. म्हणजे बल म्हणजे F क्षितिज समांतर रेषेशी काही अंशाच्या कोनातून प्रयुक्त केले जाते. म्हणजे समांतर रेष कोणती होती, F1, याला बल हे काही अंशातून म्हणजे काही कोनातून प्रयुक्त केले जाते. म्हणजे F1 हा त्रिकोणमितीचा घटक आहे. तो ट्रिग्नोमेट्रीच्या सहाय्याने काढता येतो. कशाच्या सहाय्याने काढता येतो, त्रिकोणमितीच्या सहाय्याने काढता येतो. तर हा आपण भाग, त्रिकोणमिती हा भाग जो आहे तो गणितामध्ये शिकणार आहोत, तेव्हा तुम्हाला याची चांगली माहिती मिळेल. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला माहिती पाहिजे की जेव्हा कोणामध्ये बल प्रयुक्त होतं, कशामध्ये, कोणामध्ये, तेव्हा कार्याचं सूत्र बनतं W बरोबर FS. F म्हणजे बल, S म्हणजे विस्थापन, गुणिले कॉस थिटा. F गुणिले S गुणिले कॉस थिटा हे सूत्र बनतं जेव्हा बल एका कोनातून प्रयुक्त केलं जातं तेव्हा. ठीक आहे, मग कार्याचं सूत्र जे आहे ते या पद्धतीने दाखवलं जातं जेव्हा बल एका कोनातून लागलं जातं. म्हणून हे सूत्र लक्षात ठेवायचंय तुम्हाला. ते सूत्र काय आहे, झालेले कार्य हे आपण W अक्षराने दाखवतो आणि F म्हणजे झालेलं बलामुळे झालेलं विस्थापन ते F1 ने मोजलं जातं. F हा F1 मध्ये कन्वर्ट होतो आणि S म्हणजे विस्थापन. त्रिकोणमितीनुसार कॉस थिटा चं सूत्र दिलेलं आहे. कॉस थिटा बरोबर, म्हणजे जसं आपल्याला सूत्र शिकवलेलं आहे, आयताचे क्षेत्रफळ जर तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही सूत्र काय वापरता, आयताला दोन बाजू असतात, कोणकोणत्या, एक लांबी आणि रुंदी. असं सूत्रांचा गुणाकार करून शोधता ना, तसं कॉस थिटाचं सूत्र आहे कोणालगतची बाजू. आता इथं थिटा कोण दिसतोय का तुम्हाला, थिटा बघा उजव्या कोपऱ्यामध्ये, हो दिसतोय. कोणालगतची बाजू. हा, तर तिथे F1 म्हणजे कोणालगतची बाजू आणि कर्ण म्हणजे लाल अक्षराने दाखवलेला बाण, निळ्या अक्षराने दाखवलेला बाण तो आहे F1
आणि लाल अक्षराने दाखवलेला बाण आहे तो आपला कर्ण, म्हणजे F1 आहे कोणालगतची बाजू, आणि लाल रंगाचा F दाखवलेला आहे तो आहे आपला कर्ण. म्हणून आकृतीवर्ण सूत्र तयार होतं कॉस थिटा बरोबर F1 भागिले F. F1 म्हणजे निळ्या अक्षराचा, F म्हणजे कर्ण लाल अक्षरातला, आणि F1 ची किंमत होते F कॉस थिटा. आणि ही F1 ची किंमत आपण इक्वेशन नंबर 1 पहिल्या सूत्रात ठेवली, म्हणजे इक्वेशन नंबर 1 लिहिलंय ना त्या सूत्रामध्ये जर आपण F1 बरोबर 1 ही किंमत जर ठेवली, बघा मी दाखवतो तुम्हाला, एक मिनिट संपले लेक्चर थोडं. ही जी किंमत आहे ना F1 ची आपण या सूत्रामध्ये नेऊन ठेवली, जिथे F1 दिसतोय आपल्याला इथे आणून ठेवली, तर आपल्याला सूत्र काय मिळतं, W बरोबर F गुणिले कॉस थिटा गुणिले S, बरोबर. आणि ह्याला जर आपण अरेंज केलं, पहिला F लिहिला, मांडणी अशी केली, बल गुणिले विस्थापन गुणिले कॉस थिटा, तर आपल्याला कार्याचं सूत्र मिळतं, ज्या कार्यामध्ये बल हे एका कोनातून लावलं जातं तेव्हा हे आपल्याला सूत्र कळतं. समजलंय का सगळ्यांना, का अवघड आहे अजून पण? समजलं सर. येस सर. ओके, ठीक आहे. मग एक शेवटची स्लाइड आणि मग आज आपण इथे थांबू. ठीक आहे, पुढे जातोय. मग कोणानुसार कार्यात बदल होतो. मग तो कोणता बदल, तर कधी कार्य धन होतं, कधी कार्य शून्य होतं, आणि कधी कार्य ऋण होतं. म्हणजे कोणाचं माप 0 अंश असेल, कोणाचं माप 0 अंश असेल तर झालेलं कार्य आपण धन कार्य बोलतो. पण जर का कोणाचं माप 90 अंश असेल तर झालेलं कार्य कसं मोजलं जातं, शून्यामध्ये मोजलं जातं. आणि जर कोणाचं माप 180 अंश असेल, म्हणजे सरळ रेषेत झालेला असेल, तर त्याला आपण ऋण कार्य बोलतो. मग आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात, हा जो टेबल आहे ना तो पूर्ण करा, असा प्रश्न येतो. म्हणजे इथे जे धन कार्य दिलंय ना तिथं रिकामी जागा असते, दिसतंय का तुम्हाला धन कार्य, इथे तुम्हाला रिकामी जागा असते. आणि परीक्षेमध्ये विचारलं जातं कोणाचं माप 0, तेव्हा कॉस थिटाची किंमत किती होते, 1. आणि W बरोबर जो सूत्र आहे एफ एस कॉस थिटा, आता कॉस थिटाची किंमत किती झाली, 1 झाली. 1 नी कोणत्याही संख्येला गुणलं तर सूत्र काय येणार आहे, F गुणिले एसच येणार आहे ना, कारण की इथे काय सांगितलंय, कॉस थिटाची किंमत किती झाली, आता 1 झाली होती ना. मग 1 ने एस ला गुणलं तर एसच उरणार. मग कार्याचा प्रकार कोणता, असा आपल्याला प्रश्न विचारला. मग त्या ठिकाणी बोललं जातं धन कार्य. दुसऱ्या ह्याच्यामध्ये तक्ता पूर्ण करायचा असेल तर कोणाचं माप दिलेलं असतं 90 अंश, बरोबर, आणि कॉस थिटा दिलेला असतो 0, आणि आपल्याला रिकामी जागा विचारली जाते W बरोबर किती, आणि इकडे दिलेलं असतं 0 कार्य. आता तुम्हाला एवढं कळलं पाहिजे की 0 कोणत्याही संख्येला गुणलं तर उत्तर किती येतं, शून्याला कोणते 0च येणार, बरोबर, 0 येणार, बरोबर. म्हणून इथं W ची किंमत म्हणजे कार्य किती झालेलं आहे, 0. म्हणून इथं मी W ला बॉक्स केलेला आहे, कारण की रिकामी जागा इथे येणार. आणि शेवटला पुन्हा विचारलं जाईल की जर कोण 180 अंशाचा असेल, थिटा हा कोण जर 180 अंशाचा असेल आणि त्यावेळेस कॉस थिटाची किंमत ऋण 1 होते, म्हणजे -1 होते, तर सूत्र काय तयार होईल, -1 नी जर एस ला गुणलं तर उत्तर काय येणार, मायनस मध्येच येणार ना. आणि ह्या दोन्ही रिकाम्या जागा तुम्हाला पूर्ण करायला विचारल्या जातील. मग तुम्हाला हे सूत्र पण बरोबर लिहिता आलं पाहिजेत आणि झालेला कार्याचा प्रकार पण सांगता आला पाहिजे की इथे झालेलं कार्य हे ऋण कार्य आहे. म्हणजे काय की कोन बदलला म्हणजे थिटा बदललास तर कार्याचे मूल्य पण बदलून जातं. यावरून कार्याचे मुख्य 3 प्रकार ठरतात. कोणते कार्याचे 3 प्रकार आहेत,
धनकार्य, शून्य कार्य आणि ऋण कार्य. धनकार्य असतं त्यावेळेस थिटा कोन 0 अंशाचा असतो, बरोबर. शून्य कार्य असतं तेव्हा थिटा कोणाचं माप 90 अंशाचं असतं. आणि जर थिटा 180 अंशाचा असेल तर झालेलं कार्य हे ऋण कार्य म्हणून संबोधलं जातं. इथपर्यंत आपण थांबूया. काही प्रश्न आहेत का तुम्हाला? नो नो सर. समजलंय का? अवघड आहे का येस सर. धडा? खूप अवघड आहे का धडा? नो सर. सर, सोपं आहे. ठीक आहे. मग आजचा अभ्यास काय आहे की तुम्ही आज जे शिकलाय त्याची तयारी करायची आहे. पुढच्या आठवड्यात मी तुम्हाला पुन्हा काही प्रश्न देणार आहेत आणि एक कृतीपत्रिका तुम्हाला देतोय, वर्कशीट देतोय, ती तुम्हाला सोडवायची आहे. ठीक आहे. ग्रुपवर तुम्हाला ती वर्कशीट मिळेल आणि जे काही शिकवलंय आज त्याची नोट्स पण तुम्हाला ग्रुपवर मिळेल. तुम्ही ती नोट डाऊन करा. ठीक आहे. लेक्चर चालू असताना तुम्ही जे काय शिकवलं जातंय त्याच्याकडे लक्ष देत चला. लिहायचं कार्य नंतर करायचंय. ठीक आहे. लिखाण काम. ओके सर. कोणाला काय डाऊट्स आहेत का? काय विचारायचंय? नो सर. ठीक आहे. मग मला 1-2 मिनिटात सांगाल का आज आपण काय काय शिकलो? कोणीही एकाने. चुकलं तरी काय हरकत नाही. यश श्रेया. विस्थापन आणि बल. हम्म. अं, विस्थापन आणि बल एकत्र आलं तर काय मिळतं? हा बरोबर सांगतेस ना, कार्य. सांग की. कार्य. ओके. अजून कार्याचे प्रकार किती आहेत? 3. 3. कोणकोणते? धनकार्य, शून्य कार्य, ऋण कार्य. बर. ऋण कार्य कधी होतं? 180. थिटा कोणाचं माप 180 अंश असेल तर कार्य ऋण होतं, बरोबर. आणि जर थिटा कोणाचं माप 90 असेल तर कोणतं कार्य होतं? धन, ऋण का शून्य कार्य. शून्य कार्य होतो सर. धनकार्य. नाही, शून्य 0. कार्य. 90 अंशाचा कोण? 90 अंशाचा कोण म्हणजे माहितीये का? तुम्ही जमिनीवर उभे राहता, जमिनीमध्ये आणि तुमच्यामध्ये झालेला कोण हा 90 अंशाचा असतो. जर तुम्ही भिंतीला 2 हात लावले, भिंतीमध्ये आणि तुमच्यामध्ये होणारा कोण हा 90 अंशाचा असतो. मग तुम्ही जर घरातल्या भिंतीवर लय ताकद लावली, खूप जोर लावला, भिंत हलणार आहे का? नाही सर. मग जेव्हा भिंतीमध्ये आणि तुमच्या हातामधला कोण एका सरळ रेषेत होतो, म्हणजे भिंत लंब असते तुमच्या हाताला, म्हणून लंब अंशातील कोण काय बोलतो आपण? 90 अंश. म्हणजे जेव्हा कोण 90 अंशाचा होतो तेव्हा कार्य 0 होतं. समजतंय? आणि जर कोण 0 अंशाचा आहे तेव्हा कार्य धन होतं. समजतंय? इथपर्यंत जे शिकवलंय ते व्यवस्थित अभ्यास करा. तुम्ही मागच्या वेळेस शिकवलेलं काहीच लक्षात ठेवलेलं नाहीये. मी आज प्रश्न विचारले बऱ्याच लोकांना, तुम्ही काहीच उत्तर द्या. का आज माझं पहिलं लेक्चर होतं कार्य आणि ऊर्जावर? काही नाही दुसरं सर. लेक्चर? नाही सर. मग तुम्ही अभ्यास का नाही करत? ठीक आहे. नेक्स्ट लेक्चर मध्ये मला उत्तर हवेत तुमच्याकडून. ठीक आहे. ओके सर. अगोदर 5-10 मिनिटं अगोदर जेव्हा लेक्चर असेल त्यावेळेस 10 मिनिटं अगोदर तुम्ही तयारी करा. जे शिकवले ते वाचा, जेणेकरून तुम्हाला सगळ्यांना उत्तर देता येतील.